नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण पाठीमागच्या काही दिवसांपासून हॅशटॅग सोशॉलॉजी आणि हॅशटॅग इंडियन सोसायटी याच्या अंतर्गत पाठीमागच्या आठवड्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडीच्या संदर्भात आपल्याला काही मुद्दे घेऊन किंवा काही न्यूज घेऊन आपण चर्चा करत आहोत. आज सुद्धा आपण अशाच एका न्यूज बाबत चर्चा करणार आहोत. तेव्हा सुरुवात करूयात आपल्या आजच्या सेशन्सला. मित्रांनो, पाठीमागच्या आठवड्यामध्ये द हिंदूमध्ये या नावाखाली किंवा द रोल ऑफ ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स इन चॅलेंजिंग कॅपिटलिस्ट हेजेमनी या नावाने एक आर्टिकल आपल्याला वाचायला मिळालं असेल. तर या संदर्भात आज आपण खूप सखोलपणे जाऊन चर्चा करणार आहोत. हेजेमनी म्हटल्यानंतर आपल्याला आठवतात ते अँटोनिओ ग्राम्सी. अँटोनिओ ग्राम्सी हे इटालियन राजकीय तत्वज्ञ होते. त्याचबरोबर ते चळवळीमध्ये असणारे नेते होते, समाजशास्त्रज्ञ होते. 22 जानेवारी 1891 ते 27 एप्रिल 1937 हा त्यांचा कालखंड. आणि अँटोनिओ ग्राम्सी यांनी जे काही नवमार्क्सवाद त्या ठिकाणी विकसित केला आणि नवमार्क्सवादाची जी काही बैठक आहे जी त्यांनी वृद्धिंगत केलेली होती, तर त्या संदर्भात त्यांनी हेजेमनी ही संकल्पना वापरलेली होती. या हेजेमनी संकल्पना काय आहे, त्यांनी कोणत्या अर्थाने ही संकल्पना वापरली, का वापरली, नक्की कार्ल मार्क्स आणि त्यांचा समाजवाद, त्यांची एकूण कामाची पद्धत, त्यांनी सुचवलेला उपाय आणि अँटोनिओ ग्राम्सी यांनी त्याच्यामध्ये केलेले मॉडिफिकेशन्स काय आहेत, ह्या सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी आज पाहायच्या आहेत. तेव्हा पाहूयात या आर्टिकल. अभिजात मार्क्सवाद आणि नव मार्क्सवाद याच्यामधला जो फरक आहे तो सर्वप्रथम आपण पाहून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे. जो मूळ मार्क्सवाद आहे त्या मार्क्सवादानुसार उत्पादन पद्धती म्हणजे मोड ऑफ प्रोडक्शन, हे जे उत्पादन पद्धती आहे ती उत्पादन पद्धती समाजातल्या सर्वच बाबींचा पाया आहे असं मार्क्स यांचं म्हणणं होतं. सो उत्पादन पद्धती हा समाजाचा पाया असून उत्पादनाची साधनं आणि उत्पादनाचे संबंध यांच्या द्वंद्वातून धर्म, संस्कृती, कला इत्यादी गोष्टी आकाराला येतात असं अभिजात मार्क्सवाद म्हणतो. पण याचबरोबर याला थोडंसं वेगळं स्वरूप देण्याचं काम हे अँटोनिओ ग्राम्सी यांनी केलेलं आहे. ते म्हणतात सामाजिक परिवर्तनाचा पाया हा कामगार, शिक्षण आणि संस्कृती या संदर्भात सुद्धा पाहायला पाहिजे. म्हणजेच काय की कार्ल मार्क्स उत्पादन पद्धती सांगतात, ग्राम्सी ते मान्य करतात, पण उत्पादन पद्धती बरोबरच कामगार वर्ग, शिक्षण आणि संस्कृती या संदर्भांची जोड आपण लक्षात घेतली पाहिजे किंवा यांचा त्या ठिकाणी कॉन्टेक्स्ट असला पाहिजे असं जे मानणारे विचारवंत आहेत ते नव मार्क्सवाद आहेत. म्हणजे जे काही आहे ते केवळ आर्थिक निर्णयवाद इथपर्यंत नाहीये, जे काही आहे ते फक्त इकॉनॉमिक मोड ऑफ प्रोडक्शन इथपर्यंत नाहीये, तर मोड ऑफ प्रोडक्शन बरोबरच कल्चर हे त्या समाजाचं जे कल्चर आहे त्याची सुद्धा फार महत्वाची भूमिका असते असं अँटोनिओ ग्राम्सी या ठिकाणी म्हणतात. मार्क्सवादी पक्षाने फॅसिझमच्या विरोधात लढताना वैचारिक दृष्ट्या आणि रणनीतीच्या अंगाने काय केलं पाहिजे याबद्दल हा नव मार्क्सवाद जो आहे तो भर देताना दिसून येतो. म्हणजे कार्ल मार्क्स यांनी केवळ काय केलं तर कार्ल मार्क्स यांनी भौतिक पाया म्हणजे उत्पादनाचे संबंध, म्हणजे आपल्याला जे काही अन्नधान्य जे काही पिकवायचं आहे त्यासाठी लागणारी जमीन आहे, तर उत्पादन घेण्यासाठी जे जे काही आवश्यक घटक आहेत त्या सर्वांचा समावेश हा उत्पादन पद्धतीमध्ये होतो. या उत्पादन पद्धती पहिली आणि दुसरी उत्पादन पद्धती यांच्या दरम्यान जो संघर्ष होतो त्याच्यामधूनच आपल्याला पुढचा टप्पा प्राप्त झालेला दिसून येतो किंवा समाजाचं परिवर्तन त्या स्वरूपातच होतं असं ते म्हणतात. मग कार्ल मार्क्स काय म्हणाले की भांडवलशाहीच्या काळामध्ये सुद्धा हे होणारच आहे, पण भांडवलशाहीच्या काळामध्ये अशा प्रकारे काहीतरी परिवर्तन येईल याची वाट न पाहता कामगारांनी भांडवलदारांच्या विरोधात संघर्ष करावा, रक्तरंजित संघर्ष हा असेल, क्रांती असेल आणि याच्या माध्यमातून आपण ते परिवर्तन आणलं पाहिजे. पण हे करत असताना अँटोनिओ ग्राम्सी काय म्हणतात की हे तुम्ही करा, कामगारांनी एकत्र आलंच पाहिजे, क्रांती केलीच पाहिजे, पण ती करत असताना कुठंतरी वैचारिक दृष्ट्या आणि रणनीतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. थोडंसं टॅक्टिकल पण त्याचा आपण विचार केला पाहिजे. फक्त कार्ल मार्क्स यांच्या एक बाजूला धरून नाही चालणार, तर दुसऱ्या बाजूला
हे जे काही सत्ताधारी वर्ग आहे, त्या सत्ताधारी वर्गाला, भांडवलदार वर्गाला आपल्याला जर हरवायचं असेल, पराभूत करायचं असेल, तर थोडंसं टॅक्टिकल पण जावं लागेल, थोडीशी स्ट्रॅटेजी पण आखावी लागेल आणि मग त्याच्या आधारे ते आपण करू शकतो. याला म्हणतात नवमार्क्सवाद. म्हणजे काय साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जो हा पाया आहे, भौतिक घटक, त्याच्यासोबत संस्कृतीचा विचार आणि विचारांचा विचार हे करणं म्हणजे काय आहे? नवमार्क्सवाद आहे. आता पुढे बघा, ते पुढे काय म्हणतायत की त्यांनी धुरीणत्व ही संकल्पना त्या ठिकाणी मांडली. आता हे धुरीणत्व म्हणजे काय? तर धुरीणत्व या दोन शब्द येतात. एक धुरा, धुरा या शब्दाचा अर्थ होतो अग्रभाग, अग्रभाग हा पुढचा भाग, अग्रभाग, शिरोभाग असा. आणि धुरा सांभाळणारी व्यक्ती म्हणजे धुरीण. सो अशा पद्धतीने अग्रभागी असणारी व्यक्ती म्हणजे धुरीण. आता जेव्हा एखाद्या समूहाला कोणी जर त्या ठिकाणी लीड करत असेल तर तो म्हणजे धुरीण. आणि त्या व्यक्तीचं बाकीच्या सर्व लोकांवरती वर्चस्व असणं म्हणजे धुरीणत्व. लीड करणाऱ्या व्यक्तीचा प्रभाव, लीड करणाऱ्या व्यक्तीचं वर्चस्व हे इतर फॉलोअर्सच्या वरती असणं म्हणजे धुरीणत्व आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने भांडवलशाहीने काय केलं, भांडवलदारांनी काय केलं, स्वतःचं धुरीणत्व लादलं. कुणावर? समाजातल्या इतर सर्व नाहिरे वर्गावर. कसं लादलं? तर मार्क्स यांच्या काळामध्ये ते जोर जबरदस्तीने, सत्तेच्या साहाय्याने, बळाचा वापर करून ते लादलं. पण बळाचा वापर करून तुम्ही माणसाला फार काळ गुलाम नाही ठेवू शकत. अँटोनिओ ग्राम्सी असं म्हणतात की मग हे काही त्या भांडवलदार वर्गाला कळलं नाही का? कळलं. मग त्यांनी काय केलं? तर त्यांनी बळाच्या वापराने कामगार वर्गावरती आपलं वर्चस्व नाही लादलायला सुरुवात केली. 19व्या शतकामध्ये या भांडवलदारांनी, या सत्ताधारी वर्गाने काय केलं? तर विचारांच्या सहाय्याने, संस्कृतीचा आधार घेऊन, उपयोग करून त्यांनी आपलं वर्चस्व लादलं. आणि सगळ्यात गंमत बाब म्हणजे त्यात आहे गमतीशीर की ते म्हणजे हा जो काही नाहिरे वर्ग आहे, कामगारांचा वर्ग आहे, तो काय करतो? याला संमती देतो. सत्ताधारी वर्ग, भांडवलदार वर्ग हा माझ्यावरती त्या ठिकाणी सत्ता गाजवतोय. भांडवलदार वर्ग ज्याच्याकडे उत्पादनाची सगळी मालकी आहे, हे सगळं त्याला सगळी तू संमती देतोय. कामगार वर्ग स्वतः संमती देतोय, नाहिरे वर्ग स्वतः संमती देतोय. पण हे साध्य कसं काय होतं? ही संमती तो कसं काय देतो? बळाचा वापर न करता तो स्वतः कशी स्वतःची गुलामगिरी त्या ठिकाणी मान्य करतो? हे कसं काय होतं? कसं काय होऊ शकतं? तेच तर या ठिकाणी त्यांनी या संकल्पनेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय ग्राम्सी यांनी. बघा ते काय म्हणतायत? नैतिक वर्चस्वाच्या माध्यमातून, नैतिक वर्चस्वाच्या माध्यमातून, आपला पेपर चौथा, नैतिक वर्चस्वाच्या माध्यमातून इतर समूहांना विशिष्ट प्रकारे वर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या या राज्यकर्त्या वर्गाच्या कृतींनाच ग्राम्सी धुरीणत्व असे म्हणतात. हा राज्यकर्ता वर्ग जो आहे, सत्ताधारी वर्ग जो आहे, तो काय करतो? नैतिकतेच्या आधारावरतीच या कामगारांना गुलाम बनवतोय, नाहिरे वर्गाला गुलाम बनवतोय, नाहिरे वर्गावर आपलं नियंत्रण टिकवून ठेवतोय. पण हे साध्य कसं होतं बघूयात आपण पुढे. मित्रांनो, याच्यामध्ये पुढे जाण्याच्या अगोदर एक आणखी महत्वाची संकल्पना आहे नागरी समाज. ग्राम्सी यांनी नागरी समाजाची संकल्पना कशी मांडली बघा. ते म्हणतात शासकीय यंत्रणेचा भाग नसलेल्या, जे शासकीय यंत्रणेचा भाग नाहीयेत अशा स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना, चर्च, प्रसार माध्यम या सगळ्यांचा मिळून नागरी समाज बनतो. आणि ह्या नागरी समाजाचा आता आपण संकल्पना क्लिअर केली, कारण पुढे आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. पुढे बघा, प्रतिधुरीणत्व. तर हा जो सत्ताधारी वर्ग आहे ना, सो सत्ताधारी वर्ग किंवा भांडवलदार वर्ग स्वतःची जी सत्ता आहे, स्वतःचे जे वर्चस्व आहे ते नाहिरे वर्गावरती लादतो. त्याला धुरीणत्व म्हटलं जातं. आणि हे लादल्यानंतर याला कामगार वर्ग किंवा नाहिरे वर्ग प्रतिकार करत नाही करत, कारण उलट तो त्याला संमती देतो. कसा संमती देतो? तर हा जो काही सत्ताधारी वर्ग आहे, भांडवलदार वर्ग आहे, तो काय करतो? शिक्षणाच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून, साहित्य व कलेच्या माध्यमातून, या संस्कृतीच्या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून सत्ताधारी वर्ग हा सत्तेवरती कसा पोहोचला आणि तो नैतिक मार्गाने कसा पोहोचला, तो नैतिक मार्गाच्या आधारेच तो काय करतोय? सत्ता गाजवतोय, हे बिंबवलं जातं नाहिरे वर्गावरती. उदाहरणार्थ, लोकशाही
ही लोकांसाठी लोकांकडून चालवलेली शासन पद्धती, अशी जी व्याख्या आहे मित्रांनो, ती काय आहे? अँटोनिओ ग्राम्सी असं म्हणतात की लोकशाही ही लोकांद्वारे लोकांच्या संमतीने निवडून दिलेल्या लोकांच्या माध्यमातूनच चालवली जाते. हे म्हणणं म्हणजे काय आहे? हे शांततेच्या मार्गाने स्वतःचं धुरीणत्व लादलं या राज्यकर्त्यांनी आपल्या नाहेरी वर्गावर. कसं? तर बघा, लोक मतदान करतात. लोकांना असं वाटतं की आपण निवडून दिलेले आहेत आणि आपण निवडून दिलेले हे लोक आपल्यासाठी काम करतायत असं वाटणं, या भ्रमामध्ये राहणं, ठीक आहे, हे काय आहे? हे सत्ताधारी वर्गाने साध्य केलेलं शांततेच्या मार्गाने धुरीणत्व आहे. कुठे इथे काहीच नाही, ते फक्त तुमच्या ब्रेनवर कंट्रोल ठेवतात. शाळेमध्ये लहान मुलांना हे शिकवतात की लोकशाहीमध्ये तुम्ही तुमच्या वतीने निवडून दिलंय सत्ताधाऱ्यांना, मग तुम्हीच जर निवडून दिलंय तर ते तुमचं शोषण कसं करतील? नाही, हे चुकीचं आहे असं ते म्हणत असतात. आणि मग सत्ताधारी जे काही लोक आहेत, अरे हा, हे आपल्यासाठीच काम करतायत असं सर्वसामान्यांना वाटणं, हे काय आहे? हे धुरीणत्व आहे. संमती आहे, मूक संमती दिली त्या सर्वसामान्य लोकांनी. हे दुसरं अजून कुठे केलं जातं? चित्रपटाच्या माध्यमातून, अजून कुठून? कला साहित्य याच्या माध्यमातून. ह्या संस्कृती अशा प्रकारे डेव्हलप केली जाते ना मित्रांनो, की ज्यामुळे जे काही नाहेरी वर्ग आहे त्याची विचारच तशा प्रकारे बनवले जातात की तो हे सगळं स्वीकारायला लागलो. आणि सगळ्यात महत्वाचं काम हे प्रसार माध्यम करत असतात. न्यूज चॅनल अशी बातमी दाखवतात की जिथे सत्ताधारी वर्ग हा कसा अत्यंत चांगला आहे आणि जे बाकीचे लोक आहेत ते मात्र कसे त्या ठिकाणी देशद्रोही आहे. अरे, जे आपल्या आज सुद्धा आपल्या अवतीभोवती होताना पाहायला मिळतं, तर ते हे याच पद्धतीचं आहे. आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून हे सत्ताधारी वर्ग की आम्ही कसे नैतिक आहोत, आम्हाला कसं नैतिक आधार आहे, कारण तुम्हीच आम्हाला निवडून दिलंय, मग आम्ही तुमच्यासाठीच काम करतोय, हे सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो. वास्तविकता मात्र फार वेगळी असते. मग याला जर आपल्याला ह्या धुरीणत्वाला, ह्या वर्चस्वाला झुगारून द्यायचं असेल, आमची संमती नाहीये या शोषणाला, हे जर म्हणायचं असेल, तर ह्या कामगार वर्गाने, नाहेरी वर्गाने काय करावं लागेल? प्रतिधुरीणत्व निर्माण करावं लागेल, काउंटर हेजेमनी. पण हा कामगार वर्ग प्रतिधुरीणत्व निर्माण करणार कसा? तो स्वतः तेवढा सक्षम नाहीये तो सक्षम की जेणेकरून तो काय करेल? स्वतःच एक प्रतिधुरीणत्व निर्माण करेल. मग अशा वेळेस काय आहे? ते एक महत्वाचा मुद्दा पहिल्यांदा स्पष्ट करतायत. कोणता? अँटोनिओ ग्राम्सी म्हणतात 2 प्रकारचं युद्ध असतं. कामगारांनो, नाहेरी वर्गांनो, 2 प्रकारचं युद्ध असतं. पहिलं युद्ध डावपेचांचे युद्ध, वॉर ऑफ मॅन्युअर. आणि हे कसं युद्ध असतं माहितीये? रक्तरंजित, बंदुकीच्या साह्याने, तलवारीच्या साह्याने. अँटोनिओ ग्राम्सी म्हणतात हे अशा प्रकारचं युद्ध आहे ना, हे युद्ध सशस्त्र क्रांतीचं असतं. हे युद्ध फार दीर्घकाळ टिकणारं नसतं, ते वेगवान आणि पटकन संपणारं असतं. पण ह्यात नेहमी रक्त सांडतं, विजय होतोच असं नाही. उदाहरणार्थ 1917चं रशियन क्रांती असेल. अँटोनिओ ग्राम्सी म्हणतात की हे सर्व जगभर असं हे आपल्याला लागू करता येईल, अशा प्रकारची सशस्त्र क्रांती करता येईल असं नाही. मग याच्या ऐवजी आणखी एक प्रकारचं युद्ध आपल्याला खेळता येऊ शकतं आणि ते म्हणजे स्थान युद्ध, वॉर ऑफ पोझिशन. याच्या अंतर्गत काय की हे बौद्धिक युद्ध आहे, हा सांस्कृतिक युद्ध आहे की ज्याच्यामध्ये भांडवलशाही विरोधी क्रांतिकारक हे काय करतील? नाहिरे वर्गाला म्हणजे सर्वहारा वर्गाला एकत्र आणतील. सर्वहारा वर्गामध्ये ती प्रतिधुरीणत्वाची संकल्पना त्या ठिकाणी निर्माण करतील. म्हणजे हे की हा जो काही क्रांतिकारक वर्ग आहे, जो सर्वहारा वर्गासंदर्भात काम करणारा कामगारांचा नेता वर्ग जो आहे, त्याने काय करावं? सर्वहारा वर्गाला एकत्र आणावं आणि त्याला पटवून द्यावं की हे बघ, ती संस्कृती ज्या त्या लोकांनी आपल्यावरती लादली आहे ना, ती ओळखून घे, समजून घे, वास्तविकता काय हे समजून घे. आणि ते समजून घेण्यासाठी मग ह्या क्रांतिकारकांनी काय करावं? तर त्या पद्धतीने लेखन करावं, पुस्तकं, त्या पुस्तकांच्या माध्यमातून आपलं ज्ञान प्रसारित करावं, तशा प्रकारचे चित्रपट तयार करावे, तशा प्रकारची माध्यमं निवडावीत आणि हा जो काही नाहिरे वर्ग आहे त्याच्यामध्ये त्याला शिकवावं, त्याला त्या ठिकाणी सजग करावं, त्याच्यामध्ये एक नवीन प्रकारचा अभिनिवेश तयार करावा आणि त्याला जागं करावं, त्याला ह्या सत्ताधारी वर्गाच्या धुरीणत्वापासून, जोखडापासून दूर करावं. काय चांगलं आहे, काय नाही आहे, स्वतःसाठी हे ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी त्याला सक्षम बनवावं. पण हे कोण बनवू शकतं?
तर हा क्रांतिकारक बनवू शकतो. पण क्रांतिकारक अँटोनिओ ग्राम्सी यांना क्रांतिकारक कोण आहे बघा. त्यांनी इथे हे सगळं स्पष्ट करण्यासाठी एक सेंटॉर, ग्रीकच्या पुराण कथामध्ये एक सेंटॉर नावाचे एक व्यक्तिमत्व आहे, त्याचा आधार घेऊन त्यांनी हे समजावून सांगितलं आपल्याला. ते म्हणतात की सेंटॉर नावाचा जो देवता आहे ना, त्याचं बघा अर्ध शरीर घोड्याचं आहे आणि अर्धे शरीर हे जे आहे ते मानवाचं आहे. हा, आता ग्राम्सी काय म्हणतात, हे जे घोड्याचं शरीर आहे ना, हे म्हणजे काय, बळ आहे. हे म्हणजे काय, सत्ता आहे. हे म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी जो काही बळाचा वापर आहे, फोर्सचा वापर आहे, तो म्हणजे घोडा. आणि बुद्धी म्हणजे मनुष्य. मनुष्य जो आहे तो बुद्धीचं प्रतीक आहे, असं त्या ठिकाणी ग्राम्सी म्हणतात. आता ते काय म्हणतात, 19व्या शतकापर्यंत सत्ताधारी वर्गाने आणि भांडवलदारांनी काय केलं, बळाचा वापर करून आपली सत्ता, आपलं वर्चस्व त्या ठिकाणी लादलं. पण नंतर मात्र ते 19व्या शतकापासून पुढे मात्र सत्ताधारी वर्ग आणि हे जे काही भांडवलदार आहेत ना, ते बुद्धीचा वापर करून त्या ठिकाणी आपलं वर्चस्व लागतायत. मग आता काय करावं, तर कामगाराने, नाहिरे वर्गाने सुद्धा बळाचा विरोध बळाने नाही, बुद्धीचा विरोध बुद्धीने करावा. बुद्धीचा विरोध बुद्धीने करावा. आणि याच्यामध्ये हे जे बुद्धिवंत आहेत ते महत्वाची भूमिका निभावू शकतात. बुद्धिवंत दोन प्रकारचे असतात असं त्या ठिकाणी हे म्हणतायत, ग्राम्सी म्हणतायत. एक पारंपरिक आणि दुसरं म्हणजे सेंद्रिय बुद्धिवंत. एक म्हणजे ट्रॅडिशनल इंटेलेक्च्युअल्स आणि दुसरं ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स. बघा, यामध्ये जो पारंपरिक बुद्धिवंत आहे ना मित्रांनो, हा जो असतो तो जसं की बघा, काही पादरी म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू किंवा काही तत्वज्ञ, पारंपरिक तत्वज्ञ, हे कसे असतात, हे ऐतिहासिक कालखंडामध्ये त्या ठिकाणी होते पारंपरिक बुद्धिवंत. आणि ते कुठल्याही एका विशिष्ट वर्गाशी संलग्न नसायचे. जसं फॉर एक्झाम्पल धर्मगुरू हा राजाचा पण आहे, धर्मगुरू हा सर्वसामान्य व्यक्तीचा सुद्धा आहे. म्हणजे तो अप्रत्यक्षरित्या तो राजाला मदत करायचा, पण उघड तो असं कधी म्हणायचा नाही. तो म्हणायचा मी ईश्वराचा दूत आहे, ईश्वराचा त्या ठिकाणी पाईक आहे, तो सर्वांचा आहे. ग्राम्सी म्हणतात याचा आपल्याला उपयोग नाहीये, या पारंपरिक बुद्धिवंताचा उपयोग नाहीये. आपल्याला गरज आहे सेंद्रिय बुद्धिवंतांची, ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअलची. कोण असतात हे ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल, ते म्हणतात हे असे लोक असतात, हे असे बुद्धिवंत असतात की जे तळागाळात जाऊन काम करतात, त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव असतो, त्यांना व्यावहारिक कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य त्यांना अवगत असतात आणि कामगार वर्गासोबत त्या व्यक्तीची जैविक नाळ जोडलेली असते. म्हणजे आपल्याला असे बुद्धिवंत हवे आहेत की जे कुठेतरी फक्त एका एसी रूम मध्ये बसून गप्पा मारतील नाही. असे बुद्धिवंत हवे आहेत की जे कुठेतरी फक्त पुस्तकं लिहून त्या ठिकाणी घरात बसतील नाही. असे बुद्धिवंत हवे आहेत की जे खरंच तळागाळात जाऊन काम करतील, लोकांना सजग बनवतील, लोकांना जागृत करतील, अशा लोकांची गरज आहे, असं त्या ठिकाणी ग्राम्सी म्हणतात. आणि हे जे कोण आहेत ते कोण आहेत, सेंद्रिय ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स आहेत. हे ते बुद्धिवंत आहेत. आणि या बुद्धिवंतांकडून ते अपेक्षा ठेवतायत की तुम्ही काय करावं, ह्या तळागाळातल्या लोकांमध्ये जनजागृती करावी, त्यांच्यामध्ये अशी संस्कृती निर्माण करावी की ज्या संस्कृतीद्वारे ही जी काही सत्ताधाऱ्यांनी आणि भांडवलदारांनी जी संस्कृती तयार केली आहे त्याचा विरोध करता येईल आणि त्या माध्यमातून त्यांचं धुरीणत्व झुगारून देता येईल, त्यांचं वर्चस्व झुगारून देता येईल, असं ग्राम्सी त्या ठिकाणी म्हणतायत. मित्रांनो, ग्राम्सी यांनी क्रांतीचं समर्थन केलं, पण ते कशा प्रकारच्या क्रांतीचं समर्थन करतायत, ते म्हणतात की बघा, फ्रेंच राज्यक्रांती फारशी यशस्वी नाही झाली. ठीक आहे, क्रांती ती तशा प्रकारची यशस्वी का नाही झाली, कारण त्यात काय झालं, काही नेते एकत्र आले, त्यांनी सत्ता उलथवून टाकली, पण त्यांना जनसामान्याचा पाठिंबा फारसा नव्हता. आणि ज्या अशा प्रकारच्या ज्या क्रांत्या आहेत, ज्यांना जनसामान्याचा पाठिंबा नसतो, त्यांना ते फसलेल्या क्रांत्या किंवा क्रांतीविहीन क्रांती किंवा अकरणात्मक क्रांती, पॅसिव्ह रेव्होल्युशन असं म्हणतात. पॅसिव्ह रेव्होल्युशन, जिथे सर्वसामान्य लोकांचा त्या क्रांतीला काहीही फायदा नाहीये. हे प्रतिकात्मक आहे की जिथे क्रांतिकारकाने क्रांती केली, सत्ता उलथवून टाकली, सर्वसामान्य जनता मात्र ना दुःखात ना सुखात, अशा प्रकारची. आणि त्यामुळे या अशा क्रांतीचा उपयोग नाहीये, कारण यातून काही साध्य होणारच नाहीये. मग ग्राम्सी काय म्हणतात, आपल्याला गरज आहे ऍक्टिव्ह रेव्होल्युशनची. ऍक्टिव्ह रेव्होल्युशन म्हणजे काय, की जिथे क्रांतिकारकांनी तेव्हा त्या नेत्यांनी क्रांती केली, उलथवून टाकली, मान्य आहे,
पण त्या उलथवून टाकलेल्या या व्यवस्थेचं समर्थन कोणी केलं पाहिजे? सर्वसामान्य लोकांनी केलं पाहिजे. आणि म्हणून सर्वसामान्य लोक यांच्या साहाय्याने जेव्हा क्रांती होते तेव्हा ती क्रांती ऍक्टिव्ह रेव्होल्युशन असते, सक्रिय क्रांती असते आणि ती चिरकाल टिकणारी असते. ग्रामसे असं म्हणतात आपल्याला युरोपमध्ये अशाच क्रांतीची गरज आहे की ज्या क्रांतीच्या माध्यमातून भांडवलशाहांची सत्ता आपण उलथवून टाकू, पण त्या क्रांतीला सर्वसामान्य लोकांचा तिथे सपोर्ट असेल. आणि ते सपोर्ट जो आहे तो मिळवायचा असेल तर ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स म्हणजे सेंद्रिय बुद्धिवंतांचं काम फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय हे शक्य नाहीये, अशा प्रकारे ते म्हणतायत. मित्रांनो, हा टॉपिक तुम्हाला पॉलिटिकल सायन्स असेल, सोशियोलॉजी असेल, इंडियन सोसायटीमध्ये असेल, शिवाय समाजामध्ये परिवर्तन आणण्यामध्ये बुद्धिवंतांचं काम असेल, एसे मध्ये असेल, एथिक्स मध्ये असेल, सर्व ठिकाणी तो उपयोगाला येणारच आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीने पुन्हा भेटूया पुढच्या एका सेशनमध्ये. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.